नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा. ठाण्यातील कळवा खारेगाव येथे राहणारे शिवसेनेचे उपनेते व ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील यांच्या घरी गेल्या 40 वर्षापासून माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेल्या 40 वर्षापासून सदर उत्सव येथे सुरू असून 1.5 दिवस घरात वेगळाच उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी बाप्पाची सेवा केली जाते. विशेष म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाप्पाची ख्याती आहे. सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर येथे येत असतात. श्रींच्या दर्शनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी महापौर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सुभाष भोईर, शिवसेना नेते दशरथ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील, समाजसेवक राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, उद्योजक जगदीश पाटील व इतर मान्यवर पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वांना या माघी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे माझे सासरे लोकनेते शिवसेनेचे उपनेते दशरथदादा पाटील यांच्यावरती जेव्हा 85 साली हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यानंतर माझ्या आजी सासूनी देवापुढे एक साकडं घातलं की माझ्या मुलाला बरं वाटू दे, ती प्रकृती व्यवस्थित सुधारू दे. त्यानंतर मी 1.5 दिवसाचे माघी गणेशोत्सव घरामध्ये आणणार आणि सर्व तेव्हापासून आतापर्यंत 40 वर्ष झालेले आहेत. या गणेशोत्सवाला आम्ही सर्व कुटुंब एकत्र गुण्या गोविंदाने हा सण उत्सव साजरा करत आहोत. तरुण अगदी उत्साहाचा असतो. पारंपरिक पद्धतीने सर्व देवाचे पदार्थ बनवले जातात आणि या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. आमची सर्व मुलं म्हणजे शिक्षणासाठी परदेशात वगैरे ते देखील याच्यासाठी 2 दिवसाची सुट्टी घेऊन येथे आलेली आहेत. देवापुढे एवढंच मागणं मागेन की माझ्या कुटुंबाला आणि पूर्ण आपल्या प्रभागातील सर्व लोकांना चांगले आयुष्य आरोग्य लाभू दे आणि सुदृढ जीवन निरोगी आयुष्य मिळू दे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एरवी डेपो आणि एसटी बस गाड्यांची दुरावस्था पाहून प्रवासी नाक मुरडत होते. आज प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खिळखिळा झालेल्या कोपट डेपोची पाहणी केली. महाव्यवस्थापकासह अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. तसेच एका महिन्यात डेपोचा कायापालट करा, नाहीतर कारवाईला सामोरे जा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 5150 ई बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खोपट डेपोमध्ये झाला. भाषण सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर डेपोच्या इमारतीवरती गेली. इमारत बांधून झाल्यानंतर त्याला अद्यापही रंगरंगोटी केली नाही का, असा सवाल त्यांनी थेट व्यासपीठावरूनच संचालकीय व्यवस्थापकांना केला. सर्वत्र स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावरती भर दिला जात असताना डेपोचे हे बाहेरील दृश्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावरच ते थांबले नाहीत, तर लोकार्पणाचा कार्यक्रम संपताच त्यांनी डेपोच्या आतमध्ये पाहणी केली. यावेळी तळमजल्यावरील शौचालय, भिंती, कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह, स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. विश्रांतीगृहात विश्रांतीसाठी साध्या बेडचीही सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना फरशीवर झोपावे लागत असल्याचे त्यांनी पाहिले आणि नाराजी व्यक्त केली. विश्रांतीगृहात तात्काळ बेडची व्यवस्था करा. पिण्यासाठी गार तर स्नानासाठी गरम पाणी मिळावे, यासाठी कूलर, गिझर बसवा. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई झालीच पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच एका महिन्यात ही दुरावस्था दूर न केल्यास कारवाईला सामोरं जावे लागेल, अशीही तंबी त्यांनी यावेळी दिली. कोपट एसटी डेपो सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याची डेडलाईन दिली आहे. कायापालट करत असताना कोपट एसटी डेपो हा रोल मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे, असे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापक डॉक्टर माधव सुपेकर यांना दिले आहेत. 5000 एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेस चा लोकार्पण झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होतील आणि सध्याच्या औद्योगिकच्या युगामध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी, पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यकता आहे आणि 5150 इलेक्ट्रिक व्हेकलचा लोकार्पण झालेला आहे. चांगली सेवा, गाडी सुंदर आहे, चांगली आहे, प्रवाशांना अतिशय चांगला प्रवास त्यांना करता येईल, करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात मंडळामध्ये झाली. काम काय, अधिकाऱ्यांचं काम आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करू, अधिकाऱ्याने काम चुकारपणा केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी पाहणी केली. आपण म्हणालात की एक ग्रासरूटचा मी कार्यकर्ता आहे, मी पण जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि जमिनीचं आणि माझं नातं घट्ट आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे. शेवटी माणसं आपले भावबंद आहेत, आपलाच हा परिवार आहे आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. स्वराज्य ज्योतीचे ठाणे शहरामध्ये जल्लोषात स्वागत. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित स्वराज्य सप्ताहा निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करून मार्गस्थ झालेल्या स्वराज्य ज्योतीचे ठाणे शहरामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 22 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेटवे ऑफ इंडिया ते येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करून स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका मार्गस्थ झाली. या स्वराज्य ज्योतीचं ठाण्यामध्ये आनंदनगर जकातनाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी वाजत गाजत, गुलाब पाकळ्या उधळत, शिवाजी महाराजांचा जय जयकार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवे फेटे घातलेल्या 500 बाईक स्वारांनी ठाणे शहरातून स्वराज्य ज्योतीची भव्य अशी मिरवणूक काढली. ही स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका आनंदनगर जकातनाका ते तीनहात नाका येथून नितीन कंपनी ते अल्मेडा रोड, गजानन महाराज चौक येथून तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून टेंभी नाका ते सिव्हिल हॉस्पिटल, सेंट्रल मैदान, कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून ती कळवा रेती बंदर येथून प्रवास करत कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आहे. सर्व जे नागरिक आहेत ते या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. ठाण्यातील जांभळी नाका परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ठाणेकर नागरिक देखील या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. देवीच्या पाठपूजनाचा जो सोहळा आहे तो आज कळवा परिसरामध्ये संपन्न झाला. कळव्यातील बाजारपेठ परिसरामध्ये शिलकर यांच्या देवीच्या कारखान्यामध्ये ही देवी जी आहे ती बनवली जाते. या ठिकाणी खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये देवीच्या पाठपूजनाचा जो सोहळा होता तो येथे संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी आहेत ते देखील उपस्थित होते. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम चामुंडाय विद्याचा तिरुला बोला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये. ओम शांति वनस्पतय शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वभो शांति 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 धाम. नमस्कार करा ईश्वरेवताभ्यो नमः. आपला कुलदैवता नमस्कार करा सूर्यदेवताभ्यो नमः. आपले मला वाटतं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आज पाठपूजा या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि ठाणेकर ज्याची वाट बघत असतात चैत्र नवरात्र उत्सव या ठिकाणी आता जवळ आलेलं आहे आणि देवीचं खऱ्या अर्थाने काम आजपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे आज पाठपूजा झाल्यानंतर देवीचं आणि मला वाटतं आज सर्व ठाणेकर या चैत्र नवरात्र उत्सवाची वाट बघते. तो उत्सव आता जवळ आहे. ओके. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.